लाडकीनं खाल्ला आमदारांचा निधी। निधीसाठी मंत्रालयात आमदारांचे हेलपाटे। 9 महिन्यांपासून आमदारांना छदामही नाही। राज्यावर वाढलेला 9.25 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा, ठेकेदारांची थकीत 90,000 कोटींची देणी आणि लाडकी बहीण योजनेमुळे लागणारा भरीव निधी, यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय। आणि अशातच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनाही निधीची कमतरता भासतीये। गेल्या 9 महिन्यांपासून 1 रुपयाही निधी न मिळाल्याची तक्रार सत्ताधारी आमदारांनीच केली आहे। एवढंच नव्हे तर निधी मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये दररोज हेलपाटे सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय। ते 10 महिन्यापासून महाराष्ट्रात कुठल्याच योजनेवर पैसे नाही आहेत, हे खरं आहे। मंत्र्यांकडे पण गेलं तर मंत्री ते सांगतात की पैसे नाही। मागच्या दोन्ही अधिवेशनामध्ये बजेटलाही कोणाला पैसे मिळाले नाही, पण पुढच्या काळामध्ये परिस्थिती सुधारेल असं मुख्यमंत्री महोदय सांगतात। जल जीवन मिशन याचा जो आत्ताच्या घडीला जे काम झालेली आहे 50-52% झालेले, राज्याची मला आत्ताच्या घडीला आर्थिक स्थिती दिसत नाही की राज्य या योजनेमध्ये काही पैसा टाकेल आणि याच्यामुळं या योजना पूर्ण होणार नाही। जो आत्तापर्यंतचा खर्च झालेला पैसा हा वाया जाईल, अशा प्रकारचं विदारक चित्र येणार काळात होऊ शकतं। उपमुख्यमंत्री आणि खुद्द अर्थमंत्र्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय। सर्वांना निधी मिळत असल्याचा दावा अजित पवारांनी केला। यंदा मोठ्या प्रमाणावर 22,000 कोटी रुपये DPCला निधी दिलेला आहे। हा आमदारांच्या शिफारसीनेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो। त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारसीप्रमाणे 7.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4चे पगार आणि पेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर बाकीचा निधी तर डेव्हलपमेंटलाच जातो। राज्यात लाडकी बहीण योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे कोणत्या विभागांना निधीच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय पाहूया। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, निधीची तरतूद 22,658 कोटी, लाडकीकडे वळवलेला निधी 410 कोटी 30 लाख रुपये। आदिवासी विभाग, निधीची तरतूद 3,240 कोटी रुपये, लाडकीकडे वळवलेला निधी 335 कोटी 70 लाख रुपये। लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटी रुपये लागणार असल्यानं आनंदाचा शिधा बंद। 9 महिन्यांपासून आमदारांच्या स्थानिक विकास निधीला विलंब। आता सत्ताधारी आमदारांनाच आमदार निधी मिळत नसल्याचं सांगितल्यानं लाडकीनं आमदारांचा निधी खाल्ला का असा सवाल उपस्थित केला जातोय। लाडकीमुळे राज्याच्या तिजोरीवर होणारा भार सरकार कसा कमी करणार याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।